कोल्हापुरात जे बघायला गेलं तर हे नीट पेपर फुटीचं प्रकरण आणखीनच चिघळलेलं आहे. आता जर आपण बघू शकतोय कोल्हापुरातला हा जो पोलीस बंदोबस्त आहे, एकंदरीत जर बघायला गेलं तर हे जे वातावरण आहे हे जवळपास ठाकरे गटाकडून जे आता नीट पेपर फुटीचे हे प्रकरण आहे त्याच्या विरोधात प्राध्यापक मोटेगावकर सरांचं जे आरसीसी अकॅडमी आहे त्याला काळं फासण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत आपल्यासोबत आहेत युवा सेनेचे शहराध्यक्ष मंजित माने. दादा, काय नेमकं सांगाल हे जे सगळं आता वातावरण खरं तर या मोटेगावकर आणि कुलकर्णी सारख्या लोकांना चौकात उभं करून नागडं करून मारलं पाहिजे. कारण 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात, हजारो विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला वाया गेला, लाखो विद्यार्थ्यांनी. मग असे लोक येतात कुठेतरी मोठे मोठे गुणवंत यशवंत बोर्ड लावतात आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करतात. मग याच्यासारखा मोठा आरोपी नाही आहे. त्यामुळं आमची अशी आजची भूमिका आहे की सरकार पूर्णपणे फेल्युअर ठरलेला आहे. ही काय पहिली गोष्ट नाही या सरकारमध्ये पेपर फुटीची, याच्या आधी पण बऱ्याच वेळा पेपर फुटलेत. मग सरकार झोपा काढते, याचा अर्थ असा आहे. कोल्हापुरात देखील अशा अनेक अकॅडमी आहेत त्या विद्यार्थ्यांना या टाईपच्या नावाखाली गंडवतात. कॉलेजमध्ये बसू नका, आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला पास करतो, एवढे एवढे पैसे भरा, अशी करून कोल्हापुरात लूट चालू आहे. ही लूट आम्ही खपवून घेणार नाही. येणाऱ्या काळात ज्या कोल्हापुरातल्या अकॅडमी आहेत त्यांना देखील आम्ही इशारा देतोय, तुमच्या अकॅडमी देखील आम्ही फोडणार आहे. अशाच पद्धतीने आज मोटेगावकर काढला, उद्या अनेक लोक जाऊ शकतात. कारण अकॅडमी झाली की पोरं पास होतात, कॉलेजमध्ये होत नाहीत. म्हणजे त्यांच्या बुद्धीला ताणच देत नाहीत. आदल्या दिवशी व्हॉट्सअपवर पेपर द्यायचा, पोरग पेपर सोडू द्या आणि पास. असा खेळ या अकॅडमीने सुरू केलाय, हा आम्ही कधीही खपवून घेणार नाही. कोल्हापुरात पण असे काही प्रकार घडलेले आपल्याला काही ऐकवत आहे. कोल्हापुरात देखील बघा ना किती अकॅडमी आहेत. मध्यंतरी पेपर फुटले, शिवाजी विद्यापीठाचे अनेक पेपर फुटलेत. विद्यार्थी आता कॉलेजकडे जायला झालाय, कॉलेज नको आम्हाला अकॅडमीत घाला. म्हणजे कॉलेज जे जे शासनाने जे कॉलेज नेमले आहेत, जे शिक्षण क्षेत्रानं कॉलेज नेमले आहेत, या हळूहळू बंद पडत जातील या अकॅडमीच्यामुळे. त्यामुळे या अकॅडमी बंद झाल्या तर विद्यार्थीतला घडेल असं मला वाटते. जसं की आता आपण पाहिलं, एकंदरीत हे जे जो ठाकरे गट आहे तो युवा सेनेचा हा मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत जर इथं बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त आपल्याला हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय. नीटचं पेपर फुटीचं प्रकरण आणखीनच चिघळलं असं काही वातावरण आहे ते निर्माण झालेलं आहे. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.